नवी मुंबईतनं इथल्या ज्वेलरी दुकानावर फिल्मी स्टाईल दरोडा टाकण्यात आलेला आहे। हातात बंदूक घेऊन 3 दरोडेखोर खारघर सेक्टरच्या 35 मधल्या BM ज्वेलर्स मध्ये घुसले। त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील दागिने आणि पैसे लुटले। त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून पळ काढला। यावेळी त्यांनी 2 राऊंड हवेत गोळीबार केला। यामुळे नागरिक घाबरून गेले। हा सगळा थरार कॅमेऱ्यात चित्रित झालेला आहे। फिल्मी स्टाईल दरोडा टाकण्यात आलेला आहे। ज्वेलर्सच्या दुकानावर हा दरोडा टाकण्यात आलेला आहे। खारघर मधला हा सगळा प्रकार आहे आणि या वेळेला पळून जाताना हवेत गोळीबार करत हे दरोडेखोर पळून गेलेले आहेत। दुचाकीवरून त्यांनी पळ काढलेला आहे। खारघर मधला फिल्मी स्टाईल दरोडा ज्याची दृश्य आपण पाहतोय। अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून घेऊया। स्वाती, या सगळ्या प्रकरणात काही कारवाई झाली आहे का? काय अधिकची माहिती आहे? नाही, अद्याप या प्रकरणात कोणाला अटक करण्यात आलेली नाहीये। विशेष म्हणजे जे दरोडेखोर आले होते ते स्कूटीवरून आले होते, त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करण्यात येईल अशी अपेक्षा नागरिकांची होती आणि भर नागरी वस्तीमध्ये त्यांनी फायरिंग करून ते पलायन केलेले आहे। त्यामुळे एकंदरीतच खारघरमध्ये जे आहे वातावरण जे आहे भीतीचे वातावरण आहे, कारण खारघरमध्ये सतत चोरीच्या घटना या होत आहेत। चड्डी बनियन गँगनेही असंच 2 आठवड्यांपूर्वी खारघरमध्ये 7 घरं फोडली होती। त्यानंतर मोबाईलचे दुकान सुद्धा फोडल्याचं समोर आलं होतं। 2 आठवड्यांमधली ही तिसरी घटना आहे जिथे दरोडेखोरांनी डायरेक्ट ज्वेलर्सचं दुकानच लुटलेलं आहे। एकंदरीत खारघरमध्ये जी आहे पोलीस सुरक्षा यंत्रणा ही कमकुवत असल्याचं समोर दिसून येत आहे आणि अद्याप या प्रकरणात कोणाला अटक करण्यात आलेली नाहीये। नक्कीच या प्रकरणी पोलीस तपास नेमका कसा सुरू आहे याबाबतचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। सुतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।